नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. माहेरच्या या 3 गोष्टी सासरी कधीच नेऊ नका. यामुळे तुमच्या पतीवर फार मोठा संकट येईल. मुली आपल्या आई वडिलांच्या घरी मोठ्या लाडाने वाढतात आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जातात. जेव्हा मुली आई वडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यावेळी आपल्या भारतीय परंपरानुसार आई वडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवतात आणि आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व पुरवल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की मुलीने लग्नानंतर आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी कोणत्या गोष्टी कधीच नेऊ नयेत. यामुळे तिच्या पतीवर फार मोठा संकट येईल. आईच्या घरातून कधीही या 3 वस्तू आणू नका. त्यामुळे घरात फार मोठा संकट येईल. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो जे देणे अशुभ मानले जाते. धर्मानुसार, शास्त्रानुसार आणि अनेक नीतीनुसार मुलींच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात अशांतता आहे. मुलींच्या लग्नावर कधी-कधी त्यांचा परिणाम होतो. शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या मुलींनी लग्नानंतर आई वडिलांच्या घरून कधीच घेऊ नये. चला तर पाहूया. नंबर 1, गॅस स्टोव. लग्नानंतर स्वयंपाक विधी केला जातो. ज्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेरून दिलेले गॅस शेगडी वापरावी अशी अनेक पालकांची ही इच्छा असते. म्हणून आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोवर दिला जातो. पण हे अजिबात करू नये. शास्त्रानुसार नवविवाहित वधूने माहेरच्या घरातून चुली घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्यांचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थावर होतो. असे केल्याने नवीन वधू नवीन कुटुंबात प्रवेश करतात. तिचा स्टोव आणि स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळे केले जे अजिबात चांगले मानले जात नाही. त्यामुळे तुमच्या मुलींना निरोप देताना त्यांना गॅस शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघरातील संबंधित इतर वस्तू द्या. नंबर 2, मीठ. मिठाचे काम असते जेवणात खारटपणा आणण्यासाठी. जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जाताना त्यांचा धर्म काय असावा, नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलं असेल त्यात गोडवा निर्माण करणे, त्या सगळ्या नात्यामध्ये गोडवा जोडणे. अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरात शिरले तर त्यामुळे संबंध बिघडू शकतात. प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो. नवविवाहित सुनेने आपल्या माहेरून सासरच्या घरी मिठासारखे काहीही आणले त्यांचा आधार तिच्या कुटुंबाशिवाय आयुष्यभर जोडले जातो. मग तिचे सासरच्या सोबतचे नाते कधीच चांगले चालत नाही. ते नाते कधीच गोड होत नाही. म्हणून आपल्या मुलींनी निरोप देताना कधीही खारटपणा असलेल्या वस्तू देऊ नका. नंबर 3, लोणचे. लग्नानंतर बसारीच्या मुलींना निरोपी देताना त्यांचे पालक त्यांना त्यांचे आवडते लोणचे पाठवतात. परंतु तसे करणे देखील धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे मानले जाते. असे म्हणतात की लोणचे जसे खायचं आंबट असते त्याचप्रमाणे ते पती-पत्नीचे नाते बिघडवतात. त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होते. कधी-कधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती किंवा पत्नीपैकी एकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका. याची काळजी घ्यावी. पालकांचा चांगलेपणा कधी-कधी त्यांच्या मुलीवर भारी पडतो. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल धन्यवाद.